हॅलो नमस्कार मंडळी, आज आपण गरम गरम भातावर डाळ पालक रेसिपी बघणार आहोत. तर इथे एका टोपामध्ये मी 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ घेतली आहे. ह्या दोन्ही डाळी मिक्स केल्याने डाळ खूप चविष्ट होते. चांगली धुवून घेत आहे. आता मी डाळ एका टोपात 2 ते 3 पाण्याने डाळ धुवून घेतली मी आणि ते गॅसवरती कुकर ठेवला आहे. त्यामध्ये धुतलेली डाळ टाकायची आहे. डाळ टाकली आहे मी. त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ लावून कुकरला 3 शिट्ट्या काढत आहे मी. इथे एक बाजूला टोपामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे, 1 चमचा राई टाकलं आहे, 1 चमचा जिरं टाकलं आहे आणि 2 बारीक कांदे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. चांगली फोडणी दिली. गुलाबी होईपर्यंत कांदा इथं भाजून घेत आहे मी. चांगला परतून घेतला आहे याला. ते एक बाजूला 3 शिट्ट्या झाल्या आहे डाळीच्या. डाळ काढून बाजूला ठेवली आहे. 1 टोमॅटो चॉप करून घेतला आहे मी. तो चांगला मिक्स केला आहे. चांगला एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यात मी 1 चमचापेक्षा कमी मीठ आणि हळद घातली आहे. 1 चमचा लाल तिखट मालवणी मसाला घातला आहे. चांगलं मिक्स करून एकजीव करायचा आहे. त्यात एक बाजूला पालक हिरवीगार आणली होती, ती कापून घेतली आहे मी. बारीक चॉप करून घेतले. लसूण टाकला आहे मी. सॉरी, तो सांगायचं विसरून गेली. बारीक चॉप करून घेतलेला लसूण घेतला मी, तो वरतून टाकला आहे. अगोदर टाकायचं मी विसरून गेली होती. तर इथे एक बाजूला मी पालक घेतली होती, ती धुवून घेतली आधी, मग ती कापली आहे मी. चांगली बारीक कापली, ती त्यात मिक्स करून घेतली आहे. ते साहित्य फोडणीला टाकलं होतं मी. त्यात चांगलं पालक शिजवून घेतली आहे थोडी. आता त्यात थोडीशी शेपू ॲड करत आहे मी. या शेपूच्या भाजीने भाजीची चव, डाळ पालकची चव थोडीशी भारीच लागणार आहे. तुम्ही पण करून बघा. शेपू मी जास्त शिजवली नाही आहे, कारण शेपूला कडवटपणा येतो, म्हणून मी कमी शिजवली. इथे भाजी शिजून झाली आहे. डाळ ॲड केली आहे मी शिजलेली. इथे आपली डाळ खाण्यासाठी तयार आहे. उकळ आली आहे डाळीला. तिथे गरम गरम भातावरती डाळ टाकून खाण्यासाठी रेडी आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा. धन्यवाद.